पाटणा येणाऱ्या कवी कलशांना बाण लागला. ओके. बाण लागल्यामुळे कवी कलश ओरडले की राजाजीने गिर गया म्हणून. आणि त्यांना वाचवण्यासाठी किंवा त्यांना उठवण्यासाठी संभाजी महाराज गेले. एकमेव आलमगीर बादशाह असा असेल की जो रणांगणात मरेल नाही संभाजीला म्हणजे एवढी. Head southeast on Vijaydur Road toward Mahadeve Patil Road. सो गाइस अपन विजयदुर्ग के लिए आ गए. देखो ठीक है, ये देखो इतना ब्यूटीफुल व्यू है ना कि मैं आपको बता नहीं सकता कि इधर लाइव आके कितना मस्त लगता है. तो अपन अभी जाते हैं, स्टार्ट करते हैं ट्रैक और आपको बताते हैं. सर कोणतरी गाइड आहे सांगतोय बघ आवाज ते. आतून फिरायचं. ₹5 रुपये एका माणसाचे 5 रुपये टिकट. तो इधर एक आदमी के लिए 5 रुपये टिकट है भाई लोग. ये टिकट है. एंट्री के लिए आपको 5 रुपये का टिकट लेना पड़ेगा. तो यहाँ से एंट्री है. इथून चालू होता है. तो ये एंट्री है भाई लोग. मेन उधर से जो अपन आ रहे तो गलत है. तो ये एंट्री है मेन. ये मंदिर है और ये एंट्री है. ठीक है. जीबी दरवाजा. हा परिसर हा त्यावेळी बांधला होता शिलाहार संस्थानाचे राजा भोजनी. नंतर ह्याचा विस्तार राजांनी केला आहे आपल्या काळात 1656. आणि ह्या किल्ल्यावरती ज्या वास्तू आहेत जशाच तशा टिकतात. फक्त वरती छत नाहीये त्याच्या. मग तुम्ही सदरेत गेला तर सदरेचा अनुभव भेटणार, दरबारात गेला तर दरबाराचा, खलबतखान्यात तर खलबतखान्याचा अनुभव भेटणार. आणि एक प्रत्येक वास्तूचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे इथे. म्हणजे त्याचे म्हणजे काही खास कामं तिथे चालायची. काही रहस्य आहेत या किल्ल्याची. म्हणजे पाण्याखाली बांधलेली भिंत आहे ते आपल्या किल्ल्याचं रहस्य. किती वेळ लागतात पूर्ण? 1-1.5 तास लागतो तुम्हाला किल्ला बघायला. काय करायचं. आणि जलदुर्गाची राजधानी होती. म्हणजे सागरी किल्ल्याचा प्रमुख किल्ला विजयदुर्ग, मराठ्यांचं आरमाराचं केंद्रबिंदू. आणि ह्यात 17 युद्ध झाली आहेत. उदाहरणार्थ हे तटबंदीवरती जे पांढरे धब्बे दिसत आहेत ना, तोफांचे बसलेले गोळे आहेत त्यावेळेचे. अशी 17 युद्ध झाली आहेत या किल्ल्यावरती. आणि कान्होजी आंग्र्यांची कारकीर्द तुम्हाला या किल्ल्यावरती दिसते पूर्ण. म्हणजे आंग्र्यांचं नौदल कसं होतं, काय नौदलाचं महत्व काय आहे हे समजतं तुम्हाला. ये अपन ने एक गाइड लिया है. अपने को पूरा नॉलेज चाहिए इधर का. तो आए तो थोड़ा खर्चा करके गाइड को ले लिया अपन. तो गाइड अपना मराठी होने वाला है. मराठी में नॉलेज मिलने वाला है. तो जिसको समझेगा बाकी ठीक है. चला. ते आपले गाइड आहेत. तुमचं नाव साहेब? माझं नाव यशपाल प्रकाश जैतापकर. तो यशपाल प्रकाश जैतापकर आपण गाइड घेतलेला आहे. तर त्यांच्यासोबत आपण पूर्ण विजयदुर्ग फिरूया आणि माहिती पण घेऊया आल्यासारखं. आणि बस बाकी पुढे बघूया. जीबीचा दरवाजा. बरोबर. दरवाजा म्हणजे किल्ल्याचा एन्क्वायरी डोर आहे ते. ओके बरोबर. या दरवाजापर्यंत यायला तुम्हाला पाठीमागे 2 दरवाजे अधिक आहेत. ओके. एक पडकोट पुष्क म्हणजे जमिनीकडून येणारा मार्ग. आणि दुसऱ्या इथे पायऱ्या होत्या बघा. तो पराकोटा दरवाजा म्हणजे पाण्यातर्फे येणारा मार्ग होता. आता याच्यात विषय काय आहे माहितीये का, पूर्वी हा किल्ला चारी बाजूने पाण्याने घेरलेला होता. पूर्वी चारी बाजूने पाणी वेढलेला होता हा किल्ला. म्हणून त्याला इतिहासामध्ये तुम्हाला पहिलं नाव घेरिया असं दिसतंय. घेरिया नाव काय आहे तर गिरिये गावातला पाण्याने घेरलेला हा एक बेट होता.
म्हणून त्याला गिरिये गावावर गिरिया असं नाव उल्लेख केला जायचा. आता त्यावेळी काय होतं, पाठीमागे जे मारुती मंदिर आहे आणि पडकोटकुष्क दरवाजा आहे, तिथून एक लाकडी साकव असायचा. तो लाकडी साकव खंदकावरून जमिनीवर टाकायचे. संध्याकाळ झाले की लाकडी साकव पुन्हा ओढून घ्यायचे, म्हणजे किल्ल्याशी कॉन्टॅक्ट तोडलं जायचं. तो एक मार्ग होता. आणि मराठ्यांच्या जहाजांचा तळ जो असायचा हा तव्यासारखा असायचा, फ्लॅट असायचा. तेव्हा तटबंदीला लागून जो पाण्याला लागून दरवाजा येतोय तो पराकोटाचा दरवाजा. म्हणजे इथून जहाजांतर्फे जरी कोणी आलं तर या मार्गाने वरती चढायचा. आणि आता इमॅजिन करा, इकडे पूर्वी एक लाकडी दरवाजा असायचा, त्याला एक छोटासा दिंडी दरवाजा असायचा. त्या देवडीमध्ये आपला आघाडीचा मावळा बसलेला असायचा. तो चौकशी करणार आणि वरून किल्लेदाराचा आदेश जेव्हा येणार तेव्हाच बाहेरच्या येणाऱ्या व्यक्तीला किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारात सोडलं जायचं. इथे किल्ल्याचा आपला मुख्य प्रवेशद्वार आहे, मेन एंट्रन्स आहे. हा एकमेव जलदुर्ग असा आहे की ज्याला तिहेरी तटबंदी आहे. त्याला चिलखत तटबंदी म्हणतात. खाली पाण्याला लागून तुम्हाला पहिली तटबंदी दिसते, ही किल्ल्याची दुसरी तटबंदी आहे. आणि ही तोफेचे गोळे बसलेली ही तिसरी तटबंदी आहे. अशा 3 तटबंद्या बांधून शिवाजी महाराजांनी तिहेरी तटबंदी बांधून या किल्ल्याचा विस्तार केला. तुम्हाला जेव्हा किल्ले बघताना त्या किल्ल्यांच्या तटबंदीवरती हे छोटे होल किंवा हे मोठे होल दिसतात बघा, याला ऐतिहासिक भाषेत जंगी म्हणतात. त्यावेळेचे गन पॉइंट आहेत. गन पॉइंट. पूर्वीच्या बंदुकांच्या नळ्या लांब असायच्या, त्या लांब नळ्या आतमध्ये घुसून यातून फायरिंग केली जायची. या जंग्यांमध्ये पण 2 प्रकार असतात. जेवढे छोटेवाले होल दिसत आहेत ना तेवढे सगळ्या मारगिरीच्या जंग्या, म्हणजे फक्त याचा उपयोग मारण्यासाठी व्हायचा. आणि हे जे मोठे स्लोपवाले होल दिसत आहेत, आपल्याला नुसतं किल्ल्यावरती येऊन इतिहास समजतोय असं नाहीये. आपल्याला किल्ल्यावरून वास्तुशास्त्र, आर्किटेक्चर किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगचा पण खूप मोठा अभ्यास आहे. या होल अशासाठी ठेवले आहेत की पावसाचं पाणी जे आहे हे वरती साचून राहिलं तर बुरुजावरती ते मुरून परत ते तटबंदी बुरुज कमजोर करणार. त्यामुळे पावसाचं पाणी बाहेर जायला पाहिजे आणि तटबंदीला लागून एखादा जरी शत्रू आला तरी वरून तुम्ही फायर केला पाहिजे. आर्मीचा एक साधा सोपा नियम आहे, 1 गोळी 1 माणूस. म्हणजे गोळी फुकट जाता कामा नये आणि आपला नेम चुकता कामा नये. कारण जेव्हा शत्रू घेरणार तेव्हा तुम्हाला आहे तेवढ्या दारुगोळासाठ्यावर आणि आहे तेवढ्या धान्यासाठ्यावर किल्ला लढवायचा असतो. आपल्याला एक आपला मावळा महत्वाचा आहे. जर समजा वरचा तटबंदीवरती येऊन आपला मावळा फायर करायला लागला तर बाहेरच्या शत्रूची गोळी किंवा बाण त्याला लागू शकतो. मग जेव्हा तो आतून मारणार तेव्हा शत्रूची गोळी किंवा बाण जी असणार ही भिंतीला लागते आणि त्यांनी चालवलेली गोळी किंवा बाण जो असणार हा डायरेक्ट निशाणाला लागतो. म्हणजे तुमची गोळी फुकट जात नाही आणि माणूस पण आपला सेफ राहतो. म्हणून अशा प्रकारे जंग्यांची बांधणी केलेली असायची. तसंच ना तुम्हाला या तटबंदीमध्ये चौकोनी कॉलम दिसतात बघा, याला ऐतिहासिक भाषेत फांजी म्हणतात. फांजी फांजी म्हणजे तोफांचे गाडे लावण्याची जागा. त्याला मुद्दाहून बघा असं स्लोप केलाय, उतार केला आहे, जेणेकरून काय की जेव्हा तुम्ही तोफेचा गोळा फेकणार गाड्याला चाकं असल्यामुळे गाडा पाठी येणार, तो पाठी येऊन परत आपल्या जागेवर जायला पाहिजे म्हणून त्याला उतार केला आहे. आणि त्याचा आकार मुद्दाहून तिरका घडवतात, कारण तोफ जेव्हा तुम्ही गाड्यावर ठेवता तेव्हा त्याला 180 डिग्रीमध्ये कुठेही वळवून तुम्ही फायर करू शकताय. अशा प्रकारे फांज्यांची आणि जंग्यांची रचना तुम्हाला आपल्या किल्ल्यावरती दिसते. ही समोरची खाडी आहे, तिला वाघोटनची खाडी म्हणतात. पाठीमागे अरबी समुद्र आहे. तुम्हाला अशी खाडी मुंबईपासून कारवारपर्यंत पश्चिम अरबी समुद्रावरती कुठेही नाही. ही खाडी खूप महत्त्वाची आहे आणि म्हणून शिवाजी महाराजांनी या खाडीवरती कंट्रोल पॉईंट पाहिजे म्हणून हा जलदुर्ग उभा केला होता. खाडीला खूप डीप आहे, कधी ओहोटीला ग्राउंड होत नाही. तुम्ही इतर जयगड बंदर बघा, कुलाबा बंदर बघा, अगदी सिंधुदुर्गवरती जर गेलात तरी ओहोटीला तुम्ही चालत जाऊ शकता. विजयदुर्ग खाडी ओहोटीला कधीच ग्राउंड होत नाही. हे 40 किलोमीटर आतमध्ये खारेपटण नावाचं गाव आहे, हे खारेपटण पर्यंत गेलेली आहे. या खाडीचं नाव वाघोटनची खाडी आहे. हो. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे मूळचा खडक. ह्याला आकार दिला, त्याच्यावरती भिंत रचली म्हणजे पाया मजबूत झाला, दगडाची कमी जाणवत नाही. किल्ला बांधताना दुसरा विचार करतात की ज्या डोंगरावरती किल्ला बांधतोय तिकडे पाण्याचा स्त्रोत आहे का, जेणेकरून शत्रूने वेढा जरी दिला तरी तुम्ही विहिरी मारून पिण्याच्या पाण्याची सोय करू शकता. तिसरा विचार करतात की जिथे किल्ला बांधतोय त्याच्या आजूबाजूला एक उंच डोंगर असता कामा नये, ज्या डोंगरावरती शत्रू तोफ चढवेली तोफ गोळ्याचा मारा आपल्या किल्ल्यावरती करेल. आपल्याकडे या 3 गोष्टी भरपूर आहेत. म्हणजे मूळचा खडक पण भरपूर आहे, आतमध्ये 8 गोड पाण्याच्या विहिरी आहेत किंवा आजूबाजूला एकही उंच डोंगर पण नाहीये. लिंग असतं शिवलिंग, हे दुसरं वैशिष्ट्य. तिसरं वैशिष्ट्य किल्ल्याच्या आतमध्ये भवानी मातेचं मंदिर असतं. आणि चौथं आणि प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे महाराजांच्या प्रत्येक किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार हा असा गोमुख असतं. हो बरोबर, त्याला गोमुख रचना म्हणतात.
तुम्ही राजस्थान मधले किंवा उत्तरेतले किल्ले बघितलात तर त्या किल्ल्यांचे दरवाजे हे व्याघ्रमुखी असतात, समोरून कमी होत आलेले. पण राजाने गोमुख बांधणीच का केली आहे सर्व किल्ल्यांची? शत्रूचं मोठं नुकसान करण्यासाठी आपण गोमुख बांधणी करतोय. म्हणजे काय, तुम्ही जिथपर्यंत दरवाजाच्या समोरासमोर जात नाही तिथपर्यंत तुम्हाला मुख्य प्रवेशद्वार कुठे हे दिसत नाही. याला इतिहासात लपवल दरवाजे किंवा छुपे दरवाजे म्हणतात. मग ज्यावेळेस तुम्ही समोर जाणार, आता हा समोर दिसतोय बघा, त्याला दरवाजा दिसला पण याची पाठ झाली की पाठच्या बुरुजावर ना इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला तुम्ही धनुष्यबाण बंदुकीने मारू शकता. हा पाठीमागे बुरुज आहे त्याच्यासाठी, खूप लढा तोफावा. रात्रभर जागून दगडीशिळा जमा केलेल्या असायच्या. जेव्हा शत्रू मोठ्या संख्येने इकडे ना वरून तुम्ही दगडीशिळा टाकताय, धनुष्यबाण बंदुकीने मारताय, साईडनी जंगे आहेत बघा, तसंच समोरून पण जंगे आहेत, त्याला समोरून पण तुम्ही त्याला मारू शकताय. हत्ती जरी आला तरी गोमुखाला चढ नसते, अचानक टर्न असतो. हत्ती धावू शकत नाही, धावला तरी या टर्नवर त्याचा स्पीड कमी असतो. लाकडी ओंडका जरी आणला तरी या टर्नवरती वळू शकत नाही, बरोबर ना, दरवाजा फोडू शकत नाही. आता त्याने तोफेचा गोळा जर दरवाजावर मारण्याचा प्रयत्न केला तर शेवटचे गोळे बघा, हे पॅच दिसत आहेत ना, हे खड्डे पडले होते, हे नंतर पुरातत्व विभागाने पॅचिंग केलंय त्याला. पण शेवटचे गोळे हे इथपर्यंत आले, मुख्य प्रवेशद्वाराला डायरेक्ट तोफेचा गोळा कधी लागला नव्हता. म्हणून शत्रूचं जास्तीत जास्त नुकसान झालं पाहिजे किंवा आपला मुख्य प्रवेशद्वार सेफ राहिला पाहिजे, सुरक्षित राहिला पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या प्रत्येक किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार हा गोमुख बांधीचा तुम्हाला किल्ला दिसतोय. हे काही दरवाजाचे अवशेष तुम्हाला दिसत आहेत बघा, त्या काळातला दरवाजा आहे, त्या काळातला अवशेष तुम्हाला दिसत आहेत. तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे हा दरवाजा नेहमी बंद असायचा. बरोबर. हा बंद असताना ह्या भिंतीमध्ये होल आहे बघा, इथे एक मोठा लाकडी भाल आतमध्ये यायचा. या होल मधून हा दरवाजाच्या पाठून जाऊन ह्या पाठच्या होल मध्ये जाऊन तो लॉक व्हायचा. त्याला आडणं किंवा आगळ म्हणतात. म्हणजे हत्तीने किंवा लाकडी ओढक्याने दरवाजा सहज उघडता कामा नये. दुसरी गोष्ट, हा दरवाजा बंद असताना त्याला हा छोटासा दिंडी दरवाजा असायचा. बरोबर. म्हणजे एका वेळी फक्त एकच माणूस आतमध्ये येतोय. दरवाजाला असे पॉइंटेड चुका किंवा खिळे असायचे, म्हणजे हत्ती डोक्याला लागून हत्ती परत पाठी जायला पाहिजे. हा आता तिथे बघा जीबीच्या दरवाजात ते एक एन्क्वायरी डोर होतं, सिंगल देवडी होती. हा किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे. इथे देवडीची जागा तुम्हाला जास्त दिसते, म्हणजे प्रमुख पहारेकरी बसायची जागा जास्त आहे. इथे प्रमुख पहारेकरी जास्त बसायची. हा वरची वास्तू दिसते ना, हा नगारखाना आहे. प्रत्येक किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरती नगारखाना असतो. अलर्ट करायचं असेल इथून नगारे वाजवायची सूचना द्यायच्या. शत्रूचं आक्रमण झालं ते एक वेगळी धून असायची, राजा येत आहेत ते एक वेगळी धून असायची. असं म्युझिक देऊन ते नगारे वाजवले जायचे आणि ते सावध केलं जायचं. बरोबर. मेसेज दिला जायचा. काम चालू आहे ते. हो, काम चालू. तुमच्या मनात एक शंका आहे की सिंधुदुर्ग किल्ला चारी बाजूने पाण्यामध्ये आहे, छत्रपतींनी स्वतः बांधलेला किल्ला आहे, 48 एकरचा किल्ला आहे, तर ती राजधानी नव्हता विजयदुर्ग राजधानी का होती? याचं कारण म्हणजे मगाशी तुम्हाला बोलल्याप्रमाणे 3 महत्वाच्या गोष्टी. पाण्याचा स्रोत जास्त आहे इकडे, 8 विहिरी आणि 35 लाख लिटर पाणी साठेल एवढा मोठा तलाव आहे आतमध्ये. दुसरी गोष्ट, मूळचा खडक जास्त होता, नॅचरल स्टोन जास्त होता. तिसरी गोष्ट, आजूबाजूला एकही उंच डोंगर नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबई गोवाचं विजयदुर्ग हे मिडल येते. म्हणजे तुम्ही समुद्र मार्गाने पाठी गेलात तर 225 किलोमीटर मुंबई आहे आणि समुद्र मार्गाने इथून पुढे गेलात तर तुम्हाला 200 किलोमीटर गोवा आहे. मिडल असल्यामुळे कान्होजी आंग्रे जे आपल्या नौदलाचे सरखेल कान्होजी आंग्रे प्रमुख जे होते हे तातडीने 2 दिशेला कुठेही आपलं जहाज हलवू शकत होते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे समोरची खाडी. ती खाडीवरची डोंगर रचना जी आहे ना, ही डोंगर रचना थोडी झिगझॅग पद्धतीची आहे. म्हणजे पाठीपुढे डोंगर आहेत. समुद्रातून कितीही मोठा वादळ वारा तुफान होऊन देत, समुद्राचा वारा जो आहे हा या खाडीमध्ये घुसत नाही. डोंगरामुळे तो वारा आडला जातो आणि त्याच्यामुळे 40 किलोमीटर आतमध्ये तुम्ही कुठेही अँकर करून आपला आरमार सेफ ठेवू शकता. ही महत्त्वाची कारणं होती. भौगोलिक परिस्थिती खूप मिळती जुळती होती, राजधानीसाठी पूरक होती. म्हणजे कान्होजी आंग्र्यांच्या काळात किंवा महाराजांनी ही जलदुर्गाची राजधानी तुम्हाला केलेली दिसते. हा किल्ला जो आहे ना, ह्याचा इतिहास थोडा वेगळा आहे. म्हणजे हा किल्ला छत्रपतींनी स्वतः बांधलेला किल्ला नाहीये किंवा हा किल्ला राजांनी युद्ध करून जिंकलेला किल्ला नाहीये. हा शिवाजी महाराजांनी स्वतःच्या बुद्धी कौशल्यावरती मिळवलेला किल्ला आहे. युद्ध न करता तहाच जिंकलेला किल्ला आहे. महाराजांचं म्हणणं काय होतं
की ज्याचं समुद्रावरती जागतं नौदल, ज्याचा आरमार त्याचा समुद्र, या कल्पनेतून भारतात त्यांनी नौदलाची स्थापना केली होती. म्हणून भारतात छत्रपतींना फादर ऑफ इंडियन नेव्ही किंवा भारतीय आरमाराचं जनक असं म्हणतात. कारण महाराजांच्या आधी बघाल तर अनेक हिंदू राजा होऊन गेले होते, पण कधी कॉल बेस समुद्रावरती हवा. छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव हिंदू राजा होते. राजांना असं का वाटलं? कारण राजांनी इतिहास बघितला होता. जसं मुघल व्यापाराच्या दृष्टिकोनातून भारतात आले आणि नंतर देशावरती राज्यकर्ते झाले, तसंच इंग्रज पोर्तुगीज आज आलेत आणि भविष्यात ते देशावरती राज्य करू शकतात हे शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं. म्हणून शिवाजी महाराजांनी आपलं जागतं नौदल समुद्रावरती उभं केलंय. महाराजांनी 350 वर्षापूर्वी काय सांगितलंय की आपल्या महाराष्ट्राला किंवा हिंदुस्थानाला धोका हा पाण्यातर्फे आहे. आज बघा, पहिलं 92-93ला साखळी बॉम्ब हल्ले मुंबईवरती झाले, याचा सगळा RDX कुठून आला? पाण्यातून आला. 26/11ला कसाब आला, पाण्यातनं आला. हे शिवाजी महाराजांनी ओळखलंय की आपल्या हिंदुस्थानाला किंवा आपल्या महाराष्ट्राला धोका हा पाण्यातर्फे आहे. म्हणून राजाने 38 जलदुर्ग, 38 सागरी किल्ले आणि 600 जहाज या समुद्रावरती आपली उभी केली होती. मराठ्यांची 1 नि 2 जहाजं नव्हती, 600 जहाज आहेत. या 600 जहाजामध्ये पण प्रकार येतात. यात गुराब, पाल, फतेजंग, शमशेरजंग ही मराठ्यांची लढाऊ जहाज आहे. आपल्या एका गुराब जहाजावरती 74 अशा तोफा असायच्या. ते 20 ते 30 टन माल उडून घेऊन जायचं. विचार करा, एका तोफेचं व्हायब्रेशन काय असणार, 74 तोफांचं व्हायब्रेशन काय असणार. म्हणजे एवढ्या ताकदीची जहाजं मराठ्यांनी समुद्रावरती उभं केली आहेत. यात तुम्हाला कधीतरी कानावर ऐकून गेलं असेल गलबत, तारवं, तारांडे ही मराठ्यांची व्यापारी जहाज आहे. त्यात तुम्हाला कोकणात, तुम्ही कोकणातले तुम्हाला माहित असेल, कोकणात छोट्या होड्या असतात, त्याला हाताने हल्ले मारतात, त्याला आपण पगार म्हणतात किंवा मच्छी. त्याच्यापेक्षा मोठे असतील तर मच्छवे म्हणतो आपण. त्या पगार आणि मच्छव्यांची संख्या पण होती. त्यात आपण पगार मच्छव्यांचा उपयोग लोडिंग अनलोडिंग करण्यासाठी करायचो. अशी 600 जहाजं शिवाजी महाराजांनी या किल्ल्या म्हणजे ह्या समुद्रावरती उभी केली होती. आता हा किल्ला राजांकडे कसा आला? पहिला आधी हा किल्ला महाराजांच्या आधी बांधला गेला होता. 500 वर्ष आधी हा किल्ला बांधला होता शिलाहार संस्थानातील राजा भोज यांनी. भोज राजा हे मूळचे मध्य प्रदेशचे आहेत. भोपाळ त्यांची राजधानी होती. पण जेव्हा ते 11व्या शतकात आपला साम्राज्य विस्तार करत निघाले त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रामध्ये 17 किल्ले बांधले. त्या 17 किल्ल्यामध्ये कोल्हापूरचा पन्हाळा ही त्याची राजधानी होती. त्यानंतर वासोटा आहे, भुदरगड आहे, रत्नागिरीचा जयगड आहे, कुडाळ नजीक एक रांगणा नावाचा किल्ला आहे बघा, रांगणा आहे. तसंच हा किल्ला राजा भोजनी 1195 ते 1205 या कालावधीत बांधला होता. ह्याचं एकूण क्षेत्रफळ त्यावेळी 5 एकर होतं. हा 1 तटबंदीचा आणि 7 बुरुजाचा किल्ला होता. एक व्यापारी दृष्टिकोनातून त्या साम्राज्य विस्तार व्हावा या दृष्टिकोनातून बांधलेला किल्ला होता. त्याला असं काही मजबूत प्रोटेक्शन नव्हतं. त्यानंतर 1218ला देवगिरीची यादवानी, यादव म्हणजे आपलं मराठ्यांचं सर्वात मोठं धनाढ्य आणि बलाढ्य घराणं, यादवानी हा 5 एकरचा किल्ला घेरिया 1218ला भोज राजाकडनं जिंकून घेतला. 1354 पर्यंत इकडे यादवांचं राज्य आहे. 1354ला विजयनगरच्या कृष्णदेवरायाने, जे विजयनगर हरिहर आणि बुक्कने स्थापन केलं, त्या विजयनगरच्या कृष्णदेवरायाने कोकणचा पूर्ण आपला आधिपत्याखाली घेतला होता, कोकण किनारपट्टा. आणि हा किल्ला 1354ला विजयनगरकडे गेला होता. 1431 पर्यंत इकडे विजयनगर साम्राज्य दिसतंय. 1431ला बहामनी सुलतान अल्लाउद्दीन अहमद शाह यांनी पुन्हा कोकण प्रांत बळकावला. हा किल्ला बहामनीकडे गेला. पहिल्यांदाच मुस्लिम राजवट या किल्ल्यावरती आली. 1490 ते 1526 दरम्यान या बहामनीच्या 5 शाया झाल्या. आता तुमच्या मनात एक शंका येईल, बहामनी म्हणजे मुघलच असतील. नाही, बहामनी एक स्वतंत्र राज्य प्रस्थापना झाली होती. दिल्लीच्या तख्तावरती अनेक राजा येत गेले, अनेक घराणी येत गेली. त्यात घोरी असेल, तुगलक असेल, ऐबक असतील, खिलजी असतील, गुलाम असतील, मोगल असतील, हे प्रत्येक घराणं वेगवेगळं आहे. आता बहामनीचा उदय कुठून झाला तर महम्मद तुगलक हे नाव तुमच्या इतिहासात कानावर ऐकून गेलं असेल. याला येडा महम्मद म्हणतात. महम्मद तुगलकाच्या दरबारातला एक तुगलकी सरदार 1327 साली बंड करून बाहेर पडला. त्याचं नाव आहे जाफर खान. कारण त्याचे निर्णय खूप चुकर होते. अनेक सरदार बंड करत होते. मग त्यात तो बाहेर पडला. त्यांनी स्वतःची हसन गंगू बहामनी नावाची राजवट प्रस्थापित केली. या बहामनीने आपल्या दख्खन भागात जास्त रुळली आहे. आणि त्यानंतर काय झालं, 1490 ते 1526च्या दरम्यान जो वंशज गादीवर बसलाय तो विलासी झाला होता. त्याला साम्राज्य विस्तार करणं खूप दूरची गोष्ट होती. पण त्याच्या पूर्वजांनी जे जिंकलंय ते त्याला टिकवणं कठीण गोष्ट झाली होती. म्हणून त्यांनी महत्त्वाच्या 5 सरदारांना 5 जागा विभागल्या. त्यांना सांगितलं इथे राज्य करा आणि ह्याचा टॅक्स सालाना तुम्ही राजधानीला जमा करा. या 5 सरदारांनी त्याच्याविरुद्ध बंड केला. कारण त्यांना महत्त्वाकांक्षा निर्माण झाली. आणि त्या 5 जणांनी स्वतंत्र राज्य प्रस्थापना केली. त्या 5 शाया कुठल्या तर विजापूरची आदिलशाही, गोळकोंड्याची कुतुबशाही, अहमदनगरची निजामशाही, वराडची इमादशाही आणि बिदरची बरीदशाही.
आता जी आदिलशाही आहे या आदिलशाहीच्या वाटणीला गेलेला भूभाग कुठला आहे तर पुणे, चाकण, इंदापूर, पोलादपूर, जावळी, रायरी आणि कोकण किनारपट्टा हा गेला विजापूरच्या आदिलशाहीकडे. आदिलशाहीचं राज्य ह्या किल्ल्यावरती 1526 सालापासून 1656 पर्यंत राहिलं आहे. 1656ला शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की जे रक्त तुम्ही मुघलाईच्या कर्तबगारीसाठी किंवा आदिलशाहीच्या कर्तबगारीसाठी खर्च करताय ते रक्त तुम्ही हिंदवी स्वराज्यासाठी खर्च करा. पण मोरे ऐकून घ्यायला तयार नव्हते. म्हणून शिवाजी महाराजांनी पराक्रम केला जे कोणाला जमलं नाही इतिहासामध्ये. जावळीमध्ये घुसून मोऱ्यांचा पराभव करणं शिवाजी महाराजांनी करून दाखवलं. जावळीचे मोरे रायरीला पळाले. महाराजांनी तडक स्वारी रायरीला केली. रायगड जिंकला. रायगड जिंकल्यामुळे महाराजांच्या सीमा ज्या 1656च्या आधी विचार करा घाटमाथ्यावरती होत्या त्या समुद्राला लागल्या. समुद्राला सीमा लागल्यामुळे इकडच्या माणसांनी महाराजांकडे धाव घेतली की जंजिराचा सिद्धी जो आहे हा काठावरती उपद्रव करतोय. म्हणजे जंजिरा सिद्धी काय करायचा कोकणात काठावरती यायचा, इथल्या बायका मुलींना उठवायचा, त्यांना अरबस्थानात नेऊन विकायचा, तरुण मुलांना पकडायचा, त्यांना गुलाम म्हणून अरबस्थानात नेऊन विकायचा, जबरन मानेवर तलवार ठेवून धर्म परिवर्तन करायचा, जर कोणी मानत नसेल तर ते नाकनी कान छाटायचा, माणसांना विद्रूप करून सोडायचा. या जंजिरा सिद्धीला थांबवा म्हणून शिवाजी महाराजांनी ठरवलं आपलं नौदल पाण्यामध्ये पाहिजे. म्हणून कल्याण, दुर्गाटी येथे पहिले जहाज बांधण्याचे कारखाने खोलले आणि शिवाजी महाराज इथे पुढे खाडी क्षेत्रात जहाज बांधायला सुरुवात केली. आपल्या हिंदू धर्मामध्ये काही रूढी परंपरा आहेत. समुद्र प्रवास करायचा नाही, समुद्र उल्लंघन करायचं नाही. शिवाजी महाराजांनी सरळ सरळ या रूढी परंपरा जुगारून दिल्या. आपल्याकडे टेक्निक नव्हत्या. 500 पोर्तुगीज लोकांना पगार देऊन कामाला ठेवून महाराजांनी जहाज बांधली. एके दिवशी पोर्तुगीज पळाले महाराजांची नोकरी सोडून कारण त्यांचा ब्रेन वॉश करण्यात आला पोर्तुगीज सेंटतर्फे. आणि त्यावेळी शिवाजी महाराजांची युक्ती बघा. महाराजांनी पहिलाच धोका ओळखला होता पोर्तुगीज कधीही दगा करतील म्हणून 500 पोर्तुगीजांच्या हाताखाली निष्णात पटाईत मराठी कामगार तिथे होते. त्या काही दिवसात त्यांनी त्यांची कलाविद्या शिकून घेतली आणि महाराजांचे पुढे जहाज बांधण्याचे कारखाने सुरू राहिले. ही 1656ची पहिली महाराजांची कोकणातली स्वारी आहे. महाराज रत्नागिरी राजापूर मार्गे गोव्याच्या पोर्तुगीज भेटीसाठी निघाले. त्यावेळी महाराजांची वाट हा समोर खाडीच्या पलीकडचा डोंगर दिसतोय ना, रत्नागिरी जिल्हा राजापूर तालुका, आपला सिंधुदुर्ग जिल्हा देवगड तालुका. महाराजांची वाट हा समोरचा डोंगर होता. महाराजांनी इथला आदिलशाहीचं कोठार किंवा वखार जी होती ही उद्ध्वस्त केली. ती वखार उद्ध्वस्त झाल्यामुळे आदिलशाह घाबरला आणि आदिलशाही राजांशी तह केला की तुम्ही आमचं तळ कोकणात नुकसान नको करू, त्या बदल्यात तुम्हाला हा जो घेरिया किल्ला आहे हा तहात द्या. अशा प्रकारे शिवाजी महाराजांना हा किल्ला युद्ध न करता तहात सापडला. तुम्हाला वाटेल की ती सहजासहज सापडला पण सहजासहज सापडला नाही. यामागे राजांची 13 वर्षाची मेहनत आहे. विचार करा 1656ला जेव्हा राजा इथे आले तेव्हा ते 26 वर्षाचे होते आणि आदिलशाची सल्तनत ही 350-400 वर्षे तुम्हाला दिसते महाराजांच्या आधी. म्हणजे वडलोपार्जित त्याच्याकडे एक मोठी राखीव फौज आहे आणि ज्याच्याकडे एवढी मोठी राखीव फौज आहे तो एक सल्तनतीचा बादशाह 26 वर्षाच्या मुलाला का घाबरतो. कारण राजाने 13 वर्षाची असं शपथ घेतली आणि पुढच्या 13 वर्षात असं काय केलं आहे ते बघा. रोहिडा जिंकला, तोरणा जिंकला, पुरंदर जिंकला, कल्याण भिवंडी जिंकली, जावळी जिंकून प्रतापगड बांधतायत, रायरी जिंकून रायगड उभा करतायत. आणि ह्या मुघलाला किंवा आदिलशाहीच्या 5 पिढ्यांना तख्तावरती बसून जमलं नाही, सिंहासनावर बसून जमलं नाही. समुद्रावरती जहाज बांधणी करणं. राजा 26व्या वर्षी जहाज बांधतायत. म्हणजे आदिलशाहीला आणि मोगलाईला लागलेला सर्वात मोठा बंड होता. त्यामुळे आदिलशाह घाबरला की हा माणूस तळ कोकणात आपलं नुकसान करेल म्हणून त्याने तह केला की तुम्ही आमचं नुकसान नको करू, त्या बदल्यात तुम्हाला हा घेरिया किल्ला घ्या. राजांना समजलं की हा 5 एकरचा किल्ला कमजोर आहे. इतरांना जसा जिंकला तसा आपल्याकडून त्याला कोणतरी जिंकणार उद्या. म्हणून शिवाजी महाराजांनी 1664ला जी सुरत लूट आणली त्या सुरत लुटीचा उपयोग सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी आणि ह्या किल्ल्याचा विस्तार करण्यासाठी राजाने खर्च केला. सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी राजाने 1 कोटीहून खर्च केले आणि या किल्ल्याचा विस्तार करण्यासाठी राजाने 12.5 लाख होन खर्च केले. महाराजांच्या काळातला 1 होन म्हणजे 3 ग्रॅम 20 मिलीचा एक सोन्याचा सिक्का होता. आजच्या बाजारात जर 1 होन तुम्ही खरेदी करायला म्हणजे 3 ग्रॅम 20 मिली सोनं खरेदी करायला गेलात तर तुम्हाला 25,000 रुपये लागतीलच. विचार करा अशी 1 कोट नाणी सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी 12.5 लाख होन नाणी या किल्ल्याचा विस्तार करण्यासाठी. म्हणजे आपल्या आयुष्यातली किती मोठी संपत्ती शिवाजी महाराजांनी फक्त या 2 किल्ल्यासाठी खर्च केली. आता तुम्ही विचार करा महाराष्ट्रात राजांचे किल्ले किती आहे. म्हणजे आपल्या आयुष्यातली किती मोठी संपत्ती राजांनी किल्ले बांधण्यासाठी खर्च केले. कारण राजांचं काय म्हणणं होतं की जरी औरंगजेबाने ठरवलं मराठ्यांचा समूळ नाश करायचा तरी त्याला 1 किल्ला जिंकायला 1 वर्ष जाणार, 300 किल्ले जिंकायला 300 वर्ष जाणार. 300 वर्ष तो जगू शकत नाही आणि मराठ्यांचा पूर्ण पराभव करू शकत नाही. आता हे झालं पण तसंच आहे बघा. शिवाजी महाराज वारले 3 एप्रिल 1680ला. महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांची मोठी कारकीर्द दिसते. तुम्हाला शिवाजी महाराज जिवंत असेपर्यंत औरंगजेब कधी महाराष्ट्रात उतरला का?
नाही. संभाजी महाराज असतानाच औरंगजेब महाराष्ट्रात का उतरला, त्याने सर शपथ घेतली, फोडून टाकले होते. त्यात पण तुम्हाला राजस्थानमध्ये किल्ले का टिकलेले दिसत आहेत, कारण त्यांनी अकबरासमोर सरेंडर केले. बरोबर. त्यांनी अकबराशी आपल्या मुलींची लग्न लावून दिले, इंग्रजांशी पण त्यांनी रोटी बेटीचे व्यवहार केले, त्यामुळे तुम्हाला त्यांचे किल्ले टिकलेले दिसतात. आपण मराठ्यांनी तसं नाही केलं. आपले क्रांतिकारक लोक ह्या किल्ल्यांचा आश्रय घ्यायचे. बरोबर. आणि तो ह्यांना राग होता की हे लपून बसून इकडे आपल्या विरुद्ध घडामोडी करतायत, म्हणून त्यांनी किल्ले सगळे 1878 जाळून फोडून टाकले. म्हणून तुम्हाला मराठ्यांच्या किल्ल्यावरती अशी दुरावस्था दिसते. त्यामागे आपला इतिहास आहे. आपल्या किल्ल्यावरती तुम्हाला रंगरंगोटी नक्षीकाम दिसत नाही, कारण महाराजांकडे तेवढा वेळ नव्हता. महाराजांचं आयुष्य आहे 18,000 दिवसाचं. विचार करा, 18,000 दिवसात 6,000 दिवस त्यांच्या बालपणात गेले. 12,000 दिवसात त्यांनी शत्रूवरती अनेक स्वाऱ्या केल्या आहेत, बरोबर ना. स्वतः शत्रूच्या वेड्यात अडकले आहेत. आपण 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये एक घर बांधू शकत नाही, त्यांनी 300हून अधिक किल्ले बांधले. म्हणून आपला पूर्ण पराभव किंवा औरंगजेबाला समूळ नाश करता आला नाही. त्याचं कारण म्हणजे जगाच्या पाठीवरती एकमेव राजा असा आहे की ज्यांनी आपली सगळी संपत्ती किल्ले बांधण्यासाठी करते, आणि हे किल्लेच आपल्याला शेवटपर्यंत घेऊन गेलेले होते. आता यात किल्ल्याचे किल्लेदार होते सरखेल कान्होजी आंग्रे, जे आपल्या मराठ्यांच्या नौदलाचे प्रमुख आहेत. इतिहासात एवढे आपले नरवीर मोठे मोठे सरदार होऊन गेले, पण कधी कोणाला प्रति शिवाजी हा उल्लेख होत नाही. इतिहासात फक्त 2च व्यक्तींना प्रति शिवाजी हा उल्लेख केला जातोय. एक म्हणजे सरनोबत नेताजी पालकर आणि दुसरं म्हणजे सरखेल कान्होजी आंग्रे. नेताजी पालकर का, की ज्या औरंगजेबाच्या तावडीतून त्याचे बाप भाऊ सुटले नाही, त्या औरंगजेबाच्या तावडीतून इतिहासात 2च माणसं निसटली. एक शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, जे आग्र्यावरून रायगडावरती 26 दिवसात आले, आणि दुसरं नेताजी पालकर, जे कंदाहार काबूलवर रायगडावरती परतले होते. कारण जेव्हा औरंगजेबाला तो सगळा गेम त्यानं समजला होता, सगळं प्लॅनिंग समजलं होतं की जेव्हा महाराज निसटले तेव्हा औरंगजेबाने फरमान जाहीर केला की एक शिवाजी गेला प्रति शिवाजी जाता कामा नये. म्हणून नेताजी पालकरांना पहिलं पकडलं, त्यांचं धर्म परिवर्तन करण्यात आला, त्यांचं नाव केलं मोहम्मद कुली खान, आणि ते परत महाराष्ट्रात निघून जातील म्हणून त्यांना कंदाहार काबूलच्या स्वारीवरती पाठवलं. त्यात पण त्यांनी पत्रव्यवहार केला सरदारांशी की याच्या पराक्रमाचा वापर करा, मानत नसेल तर तिकडेच विषप्रयोग करा, ठार करा, पण ही व्यक्ती महाराष्ट्रात परतता कामा नये. विचार करा, चौकी पहारे चुकवत, वेषांतर करत, घोडे बदलत कंदाहार काबूलवरना ती व्यक्ती महाराष्ट्रात पोहोचली आहे. अनेक इतिहासाच्या युद्धांमध्ये त्यांना प्रति शिवाजी हा उल्लेख होतोय. तसंच कान्होजी आंग्रे आहेत. कान्होजी आंग्रे म्हणजे समुद्राचा स्वामी. आज तुम्ही ह्याला विचारलात की कान्होजी आंग्रे कोण होते, तुला माहिती आहेत का? नाही माहिती. ह्याची चुकी नाही काय त्याच्यात. तानाजी मालुसरे विचारा, माहिती आहे. बाजीप्रभू देशपांडे माहिती आहे. ह्याचं कारण काय आहे? तानाजी मालुसरेने जे युद्ध केलंय ना, हे जमिनीवरती केलेलं युद्ध होतं. सिंहगड तानाजींनी कसा घेतला हे बघायला आजूबाजूची 2 गावं होती. त्या गावातल्या आजोबांनी आपल्या नातवांना तानाजींच्या वीरगाथा सांगितल्या. पिढ्यानपिढ्या त्या गोष्टी स्वरूपात, गाथा स्वरूपात सुरू राहिल्या. बाजींनी कशी खिंड लढवली ही पण आपण आपल्या गोष्टी स्वरूपात मुलांना सांगत गेलो. पण कान्होजीने जे युद्ध केलंय ना, हे समुद्रात केलंय. समुद्रात बघायला कोण होतं? डच, पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी यांनी मराठ्यांचा उल्लेख काय केलाय? अरेबियन पायरट, समुद्री लुटेरे, समुद्री साचे. पण आपण त्यांच्या देशात लुटमार करायला गेलो का? नाही. आपण आपल्या देशाच्या सीमांचं रक्षण केलं, बरोबर ना. तुम्ही आमच्या देशाच्या सीमा, आपल्या मातृभूमीच्या सीमा व्यापारासाठी खर्च करताय, वापरताय, त्या बदल्यात तुम्ही आम्हाला टॅक्स द्यायचा. हा आपला त्यांच्याकडे हे होतं. मग ते ऐकत नव्हते म्हणून आपण त्यांची जहाज लुटत होतो. आणलेला लुटीचा पैसा आपण स्वराज्यासाठी किंवा नौदलासाठी खर्च करत होतो. हा त्यांना राग होता म्हणून तिने आपला किल्ला जिंकण्याचा किंवा फोडण्याचा प्रयत्न केला होता. आंग्रे एवढे पराक्रमी आहेत ना की त्या काळात जहाजांवरती VHF मशीन नाहीये, रडार नाहीये, कंपास नाहीये, काहीही ह्या गोष्टी नसताना पण आकाशांच्या ताऱ्यांच्या अभ्यासावरती त्यांनी समुद्रात जाऊन 70-80 नॉटिकल मैल बाहेर जाऊन एवढ्या डीप सी मध्ये जाऊन बेटांचा शोध घेतलाय. आज पण त्या बेटांचं नाव तुम्हाला आंग्रिया बँक दिसतंय. कान्होजी आंग्र्यांच्याच नावाने त्या बेटांना आंग्रिया बँक म्हटलं जातं. आंग्र्यांनी त्या काळात अंदमान निकोबार बेटं जिंकून ठेवली होती. त्यामुळे जेव्हा ब्रिटिश देश सोडून गेले तेव्हा तिने ती बेटं भारतात विलीन केली. आज त्या बेटांचा फायदा आपल्या देशाला होतोय. आपल्या इंडियन नेव्हीचे बेस आहेत तिथे. आपण चायनावरती नजर ठेवतोय. बंगालची फाळणी झाली, तिथून कंट्रोल केला होता. एवढे आंग्रे पराक्रमी आहेत. मराठी आरमाराला सुवर्ण काळ जो आला आहे हा कान्होजी आंग्र्यांच्या काळात आला आहे. मुंबईपासून चेन्नईपर्यंत अरबी समुद्रावरती कुठलंही नौदल आंग्र्यांसमोर टिकाव धरू शकत नाही असं इंग्रज पोर्तुगीज लिहून ठेवत आहेत. त्यांना प्रवास करायचा असेल तर आपल्याला मराठ्यांना टोल द्यावा लागायचा. एवढे आंग्रे पराक्रमी होते. म्हणून कान्होजी आंग्र्यांना इंग्रज पोर्तुगीज पाण्यातला शार्क आणि जमिनीवरची मगर म्हणतात.
म्हणजे ह्या व्यक्तीचा दोन्ही बाजूला एवढं वर्चस्व आहे की हा पाण्यामध्ये शार्क सारखा व्यवहार करतोय, जमिनीवरती मगरी सारखा व्यवहार करतोय, समुद्राचा स्वामी किंवा पाण्यातला प्रति शिवाजी असं कान्होजी आंग्रेंचा तुम्हाला उल्लेख भेटतोय. हे दोन मोठे योद्धा आहेत, म्हणजे कान्होजी आंग्रे किंवा आपले नेताजी पालकर. आता यात पण ना कान्होजींचा मुलगा आहे तुळाजी आंग्रे. जगाच्या म्हणजे असं म्हणतात की वडिलांपेक्षाही त्यांचा मुलगा 10 पटीने पराक्रमी आहे तुळाजी आंग्रे. म्हणजे जगाची जी 17व्या शतकातली बेस्ट ॲडमिरल लिस्ट लागली त्या सर्वोत्कृष्ट नाविक यादीने जगातला सर्वात मोठा ॲडमिरल म्हणून तुळाजी आंग्रेची नोंद केली आहे. 1 नंबरचं स्थान दिलंय त्याला 17व्या शतकात. बोपोर्स नावाची तोफ त्यांनी 17व्या शतकात विजयदुर्गवरती बांधली, जी एट अ टाइम 20-25 गोळे सोडते. याला समुद्री हायड्रा ह्या नावाने उल्लेख होतोय, जो शत्रूची जहाज पाण्यातल्या पाण्यात गिळंकृत करून टाकतोय. तुळाजी कान्होजींच्या काळात मुंबई ते चेन्नई मराठ्यांची हद्द दिसते, पण तुळाजी आंग्रेंच्या काळात मराठ्यांचं नौदल बंगालच्या उपसागरात पोहोचलं होतं. म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानच्या भोवती आपलं नौदल गिरट्या खाल्लं होतं. हा तुळाजी आंग्रे एवढे पराक्रमी आहेत ना की त्या काळात काय झालंय की कान्होजी आंग्रेंचा मृत्यूनंतर तुळाजी प्रमुख झाले आणि त्यावेळी बाजीराव बल्लाळ वारल्यानंतर नानासाहेब पेशवे गादीवरती आले. नानासाहेबांच्या मनामध्ये महत्वाकांक्षा होती की सगळा सरखेल सगळा सरदार शब्दाखाली काम करणार पाहिजे होता नानासाहेबांना. आणि तुळाजी आंग्रे काय म्हणायचे की आम्ही सातारच्या गादीचे पाईक आहोत, कारण 2 गाद्या पडल्या, सातारची गादी आणि कोल्हापूरची गादी. मग त्यावेळी सातारच्या गादीचे बाजू तुळाजी आंग्रेंनी घेतली होती आणि आम्हाला जो टॅक्स द्यायचा आहे तो आम्ही सातारच्या गादीला देणार, आम्ही पेशवाईला टॅक्स देणार नाही. पेशवे तुळाजी आंग्र्यांकडनं ह्या वेगळ्या टॅक्स मागायचे स्वतःचा, पण ते तसं देत नव्हते. त्या टॅक्समधून वाद निर्माण झाले होते की आंग्रे आपल्याला न जुमानता समुद्रावरती कारभार करतायत आणि ब्रिटिशांची किंवा इतरांची समुद्रावरती सरळ आंग्रे लुटमार करत होते. त्याच्यामुळे त्यांनी ओळखलं की पेशव्यांमध्ये आणि आंग्र्यांमध्ये खूप मोठे वाद आहेत आणि ब्रिटिशांची डायरेक्ट जाऊन पेशव्याशी तहाची बोलणी केली की तुळाजीला पाडवायचं, हरवायचं आणि किल्ल्यावरची संपत्ती काय असेल, नौदल असेल ते वाटून घ्यायचं. त्या तहाला इंग्रजांनी पेशव्याने मंजूर दिली आणि 7 फेब्रुवारी 1756 तुळाजी आंग्रे विरुद्ध पेशवा आणि इंग्रज यांनी संयुक्त स्वारी या किल्ल्यावरती केली. हे युद्ध 7 फेब्रुवारी 1756 ते 15 फेब्रुवारी 1756 म्हणजे 8 दिवस या किल्ल्यावरती एक मोठं युद्ध सुरू होतं. तुळाजीला समजलं की आपण युद्ध हरतोय. त्यावेळी त्यांनी पेशव्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की इंग्रजांचा हेतू मराठ्यांचं नौदल उद्ध्वस्त करणे आहे, तुम्ही इथून इंग्रज परतवा. पण पेशवा काही केले ऐकत नव्हता. मग तुळाजीने ठरवलं ही संपत्ती माझी नाही तर ती कोणाचीच नाही. त्या व्यक्तीने स्वतःच्या हाताने खाडीतल्या 100 जहाजांना आग लावली स्वतःच्या, कारण ही जहाजं इंग्रजांना सापडली असती ना तर आपण इंग्रजांना परत कधी हरवू शकलो नसतो. त्यानंतर या किल्ल्याला आग लावली आणि तुळाजी आंग्रे इथून गुप्त भुयारी मार्गाने बाहेर निसटले. पुढे त्यांना पेशव्यांनी अटक केली आणि एवढा मोठा ॲडमिरल हा पेशव्यांच्या कैदेत वारला. साताऱ्याला चंदनवंदन नावाचे गड आहे, या वंदन गडावरती तुळाजी आंग्रेंचा मृत्यू झाला आहे. त्यात पण हा किल्ला जळलेला असताना इंग्रजांनी पहिला किल्ल्याचा ताबा मिळवला. जेम्स विलियम्स नावाचा एक अधिकारी आहे, दोन्ही हातात तलवारी घेऊन या मुख्य प्रवेशावर उभा राहिला. त्यांनी पेशव्यांच्या फौजेला सरळ धमकी दिली की हा किल्ला आमचा आहे, या किल्ल्याच्या आतमध्ये तुमचा काही संबंध नाही, किल्ल्याच्या आतमध्ये तर मुंडकं धडा वेगळं करणार. आणि पेशव्यांच्या फौजेने इथूनच माघार घेतली. जळलेला किल्ला इंग्रजांनी 6 महिने लुटला. या 6 महिन्याच्या लुटेत 1,500 किलो सोनं होतं, 278 लहान मोठ्या तोफा आहेत, 10,000चा खजाना आहे, इतर सगळ्या मौल्यवान वस्तू होत्या ज्यात रेशीम असेल, कापड असेल, मसाल्याचे पदार्थ असतील. हा सगळा इथून इंग्रज घेऊन गेले. असं म्हणतात की जमिनीला नांगर लावून जमीन खोदून इकडची सगळी संपत्ती ब्रिटिश घेऊन गेले. 6 महिन्यानंतर इंग्रजांनी हा किल्ला पेशव्यांना दिला. त्यात पण नानासाहेब पेशव्यांची पत्र दिसत आहेत की टोपीकर तहानुसार जागला नाही, टोपीकर शब्दाला वागला नाही, मी माझ्या माणसात काय तोंड दाखवू, तेव्हा तुम्ही आम्हाला रिकामी किल्ला द्या. पण इंग्रजांनी पण पेशव्यांसमोर शर्त ठेवली की आम्ही तुम्हाला विजयदुर्ग देतोय, तुम्ही आम्हाला तुळाजी आंग्रे द्या. पण पेशव्यांनी काय तुळाजी आंग्रेला इंग्रजांकडे दिला नाही, कारण तुळाजी आंग्रे ॲडमिरल खूप मोठा होता, त्याचा उपयोग इंग्रजांनी केला असता, तेव्हा त्यांनी काय दिला नाही. शेवटी 6 महिन्यानंतर विजयदुर्ग पेशव्यांना भेटला. पेशव्यांनी पुन्हा आरमार बांधण्याचा प्रयत्न केला, पण समुद्रावरती आंग्र्याने एवढं मजबूत नौदल पेशव्याला उभं नाही करता आलं. ही इतिहासातली नानासाहेब पेशव्यांची सर्वात मोठी चुकी म्हटली जाते की ज्यांनी स्वतःच्याच हाताने स्वतःच नौदल, मराठ्यांचं नौदल उद्ध्वस्त केलं होतं. अनेक इतिहासकार असंही लिहितात की ज्यावेळी विजयदुर्ग पडला त्यावेळी मुंबईच्या किल्ल्यावरती इंग्रजांनी 26 तोफांची सलामी दिली. 26 तोफांची सलामी दिली आहे. त्यानंतर हा विजयदुर्ग जेव्हा पडतोय, इतिहासकार असं लिहितात की हा विजयदुर्ग जेव्हा पडतोय त्यावेळी खऱ्या अर्थाने भारताचे दरवाजे इंग्रजांसाठी खुले झाले. जर विजयदुर्ग किंवा आंग्र्यांचं नौदल समुद्रावरती असतं तर इंग्रज कधी भारत जिंकू शकले. ही नानासाहेब पेशव्यांची सर्वात मोठी इतिहासातली चुकी होती. आता आपण
हळूहळू पुढे जाऊया आणि सगळे पॉईंट बघत ओके. गन पावडर सप्लाय करत राहा. आणि आता तुम्हाला 3 तटबंद्या क्लिअर दिसतील. खालची पानाला लागून पहिली, मधली दुसरी, ती पहिली, तिसरी. तिन्ही तटबंदीवरती चौकोनी कॉलम दिसतात ना, त्याला फांजी म्हणतात. तोफांचे गाड्या लावण्याची जागा. म्हणजे जेव्हा शत्रू असा येणार तेव्हा अटॅक करणार. आपण एवढ्या तटबंदीवर लागलेल्या तोफान त्यांच्या जहाजावरती अटॅक करतो आणि हाईट वरती असल्यामुळे आपल्याला अधिक फायदा होतो. हे तर लाकडी अजून 2 मजले होते सगळे. तुम्ही मारुती मंदिर बघितलं, तिथे शिवलिंग आहे बघा. हा शिवलिंगाचा पण एक इतिहास आहे. कान्होजी आंग्रेंचा जो मुलगा आहे संभाजी आंग्रे, शिवभक्त होते. दर सोमवारी कुणकेश्वरला जायचे. नंतरच्या काळात काल एकदा आपला महत्वाचा माणूस किल्ल्यावरना वारला, कान्होजी आंग्रे वारले. ह्याचा फायदा उठवण्याचा इंग्रज पोर्तुगीज सतत प्रयत्न करायचे. हे पराक्रमी आहेत संभाजी आंग्रे, पण त्यांना ते शिवलिंग दर्शनासाठी जायला येत नव्हतं कुणकेश्वरला, सतत अटॅक असल्यामुळे. मग त्यांना असं म्हणतात की स्वप्नामध्ये अशी आख्यायिका आहे की एक साक्षात्कार झाला की तुला माझ्याकडे येणं कठीण असेल तर तू किल्ल्याच्या दक्षिण बुरुजावर तोफेचा गोळा उडव. जिकडे गोळा जाऊन पडेल तिकडे तुला शिवलिंग सापडेल, तिकडे तू माझं मंदिर बांध. म्हणून त्यांनी इथून दक्षिणेच्या बुरुजावर तोफेचा गोळा आपल्या गावात उडवला. तो आपल्या जावेच्या खोऱ्यात जाऊन पडला. तिकडे त्यांनी खोदकाम केलं, तिकडे त्यांना शिवलिंग सापडलं. ते म्हणजे आपलं ग्रामदेवत रामेश्वर. आणि मंदिराच्या बाजूला संभाजी आंग्रेंची समाधी पण तुम्हाला दिसते. अच्छा, संभाजी आंग्रेंची समाधी आहे बघा इथे. आपण ऑब्झर्वेशन करतो. तुम्हाला बघाशी बोलू ना, चारी बाजूने किल्ल्याला पाणी होतं म्हणून त्याला घेरिया म्हणायचे. घेरिया गावातला. आता ही खाडी दिसते 40 किलोमीटर आतमध्ये गेलेली. हा पाठीमागे समुद्र आहे. त्या काळात समुद्राचं पाणी असं आतमध्ये यायचं इथून, आणि आता जेटी आहे ना ती असं जॉईंट व्हायचं ते पाणी. ओके. मग त्यावेळी हे खंदक होतं पूर्ण. मग त्यावेळी या दरवाजातनं तो लाकडी साठव समोरच्या खंदकावरून जमिनीवर टाकायचा आणि संध्याकाळ झाली की लाकडी साठव पुन्हा ओढून घ्यायचा. हा पडकोट पुष्क म्हणजे जमिनीकडून येणारा मार्ग. हा पराकोटा दरवाजा म्हणजे पाण्यातर्फे येणारा मार्ग. तिथे अजून पण बघा हुड्या उभ्या आहेत ना, म्हणजे ते अजून पण तुम्हाला तेवढी डीप आहे, जहाज आपले सहज येऊ शकतात. बरोबर. आता ही जी वास्तू आहे ना, महाराष्ट्रातल्या फक्त 3च किल्ल्यावरती आहे. इतर कुठल्याही किल्ल्यावरती तुम्हाला खलबलसम दिसत नाही. रायगड, रायगड आणि रायगड गड किल्ल्याची राजधानी, नौदलाची राजधानी. जीबीचा दरवाजा, खलबल करणं, निवडक सरदार किंवा निवडक मावळ्याच्या असतात इकडे एकत्र बसून मस्त तिकडे चर्चा करतात. चर्चा हे बाहेरच्या व्यक्तीला समजता कामा नये म्हणून त्याला मुद्दाहून दक्षिण दरवाजा ठेवलाय, उत्तरचं छत ठेवलंय दगडाचं, जेणेकरून तोफेचा गोळा तो निसटला पाहिजे तिथून. आणि ह्यात जे मटेरियल टाकलाय ना, म्हणजे कोठार बांधताना किंवा वास्तू बांधताना चुना, गूळ, चुनखडी, शिस, त्याचबरोबर राड, काता, हिरडा, झाडाची पानं, हे सगळं बॉन्डिंग मटेरियल वापरलंय. त्यामुळे ही वास्तू लिकेज पण सहजासहज होत नाही आणि मजबूत टिकलेलं आहे इतके वर्ष. हेच तर मेन किल्ल्याचं हे. आता तुम्हाला मगाशी बोललो ना, घेरिया किल्ला राजा भोजनी बांधलेला, त्याचं हे मुख्य प्रवेशद्वार होतं घेरियाचं. ओके. हे मुख्य प्रवेशद्वार. ही घेरियाला ही एकच तटबंदी आहे. ही अशी 5 एकरला कंपाऊंड करते, गोल फिरते आणि पुन्हा इथपर्यंत येते. जुना किल्ला घेरिया हा 5 एकरचा असा होता. हा भाग काहीच नव्हता. हा राजांनी 1653 विस्तार केला आहे. आणि विस्तार केल्यानंतर सदर, दरबार, खलबतखाना ह्या लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, वास्तू आहेत, ह्या राजांनी नंतर बांधल्या. खूप लढा पुरुष. आता आपण ना मगाशी बघा त्या खलबतखानाच्या वाटेने आपण तिथून गेलो असतो ना, पुरा राऊंड मारत किल्ल्याच्या तटबंदीवरच्या इथून असा आलो असतो. पुरा 17.5 एकर वरती तुम्ही घोड्यावर बसून गन पावडर सप्लाय करू शकता. बरोबर. आता ह्या भुयारी मार्गाने आपण किल्ल्याच्या सर्वात महत्वाच्या बुरुजावर जातोय. त्याचं नाव आहे खुबलडा तोफामारा बुरुज.
आता तुम्ही दारुगोळ्याच्या कोठारात बघितलं तर अंधार होता, बरोबर ना? त्या लोकांनी दारुगोळ्याच्या कोठारात मुद्दाहून दक्षिण दरवाजा ठेवलाय, पण भुयारी मार्ग बांधताना त्या लोकांनी मुद्दाहून पूर्व पश्चिम बांधले. सकाळी जरी आला तरी पूर्वेकडून उजेड आणि संध्याकाळी आला तरी पश्चिमेकडून अंधार राहत नाही. दुसरी गोष्ट, हा दरवाजा बघा मोठा आहे, तुम्ही सहज आतमध्ये आला. तो दरवाजा बघा छोटा आहे, हे जाणून बुजून केलंय. कारण का तर शत्रू जरी मोठ्या संख्येने आला, शिड्याला गुरुद्वार चढला तरी किल्ल्याच्या आतमध्ये उतरताना एकावेळी एक यायला, तो वाकून यायला पाहिजे, हत्यार चालवू शकत नाही. म्हणजे मोठ्या संख्येने येऊन त्याचा काही शून्य उपयोग होतो. आपण लांबूनच त्याला धनुष्यबाण बंदुकीने मारतोय, म्हणून तो दरवाजा छोटा आणि हा दरवाजा मोठा केलाय. इथे हात लावून बघा, थंड वारा आहे, व्हेंटिलेशन साठी असे होल असतात, म्हणजे किती माणसं आतमध्ये आली तरी गुदमरल्या होता कामा नये, हवा. मराठ्यांनी किल्ले नेहमी डोंगराला प्रयत्न बांधले, बरोबर, जेणेकरून शत्रू हत्ती, घोडे, उंट, तोफांचा उपयोग करू शकत नाही. पण आपला किल्ला हा जलदुर्ग स्वरूपाचा आहे, म्हणून त्याची अंतर्गत रचना जाणून बुजून अशा प्रकारची. इकडनं मारायचे ते. तुम्हाला मगाशी जंगी बोललो होतो ना, जंगी पॉइंट, बाहेरून फक्त ते होल दिसत होते, बरोबर ना? बरोबर. आता इथून बघा, एका वेळी 3-3, 4-4 अँगल दिसणार तुम्हाला. म्हणजे जिथे शत्रू दिसणार तिथे नळी घुसवायची आणि फायर करायचं. अरे नेम धरत राहायची गरज नाही. ही जंगी बघा एकदम खास आहे. इथून नळी घुसवलं की डायरेक्ट त्या दरवाजातला माणूस गेला, त्याला तिथे नेम धरायची राहायची गरज नाही. जीबीचा दरवाजा आहे. त्याचं कारण म्हणजे काय की वॉल्टर बून नावाचा एक ब्रिटिश होता, त्यांनी सतत तोफगोळ्याचा मारा 7 दिवस या किल्ल्यावरती केला होता, पण त्याला काही तडबंदी फुटली नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की इंग्लंड आणि स्पेनच्या मध्ये जसं तो रॉक ऑफ जिब्राल्टर नावाचा अभेद्य पाषाण आहे, फोडणं अशक्य आहे, किंवा जिब्राल्टरची खाडी पोहून पार करणं अशक्य आहे, तशी त्यांना ही तटबंदी फोडणं किंवा पार करणं अशक्य वाटायचं. म्हणून त्याचा उल्लेख, या किल्ल्याचा उल्लेख त्यांनी पूर्वेकडचा जिब्राल्टर या नावाने केला. असा 5 एकरला राऊंड मारतो तटबंदी, त्याच्यावरती 7 असे बुरुज आहेत. अजून किल्ला, तेव्हा हा असा भाग समुद्राला लागून नव्हता, बरोबर, कोणी यायचं आणि हा सर करून राजांनी हे विस्तार केल्यामुळे हे डबल तटबंदी झाली, प्रोटेक्शन झालं आपल्या. हा भुयारी मार्ग जो आहे ना, हे 2 भुयारी मार्ग छोटे आहेत. ह्याचा उपयोग काय होता की हा नौदलाचा राजधानीचा किल्ला असल्यामुळे तातडीने समजा जहाजांवर निघायचं आहे तर तुम्हाला 3 दरवाजे, 3 तटबंद्या क्रॉस करून जायची गरज नाही. तुम्ही एक तटबंदी, एक दरवाजा क्रॉस केला की पाण्याकडे. त्यात पण आपल्या छोट्या जहाज होती, तिचा उपयोग आपण लोडिंग अनलोडिंग साठी वापरतोय, लगेच जहाजांवर जाण्यासाठी वापरतोय. तुम्हाला दारुगोळा धान्यासाठी चढवायचा आहे तो पण इथूनच चढवायचे, त्या कोठारामध्ये आतमध्ये स्टोअर करायचे. सवडीनुसार संपूर्ण किल्ल्यावरती तो नंतर आतमध्ये सप्लाय केला. इथे जरी कोणी आलंच तर त्या पाठच्या बुरुजावर ना आपण बघितलं तिथून मारतोय, प्लस ह्याच्यावरती एक बुरुज आहे, इथून पण मारतोय. आपण प्रोटेक्शन पण करू शकतोय. काही असेल तर हा मार्ग बंद पण करू शकतोय. राईट, बरोबर. त्याच्यावरती बघा, ह्याच्यात वाळू दगड माती टाकली की ह्याच्यातून तुम्ही वरती फळी मारली की हा मार्ग बंद झाला. खाली पाण्यात जाऊ फक्त. सो हा दरवाजा होता तो, तिकडून जो बघितला आपण गन पॉइंट, तो इकडून शूट करून तो देख सकते हैं आप लोग. वहाँ से हम लोग ने जो देखा तो वहाँ से गन पॉइंट रख के यहाँ पे ये एंगल दिखता है, तो यहाँ से कोई भी आएगा दुश्मन तो उसको शूट कर सकते हैं, या यहाँ से आएगा तो उसको वहाँ से शूट कर सकते हो. ये खूब बड़ा बुरुज है
जो काफ़ी स्ट्रॉन्ग पॉइंट है इस विजयदुर्ग फोर्ट का। तो चलो आगे चलते हैं। चल। सदरेचा दुसरा उपयोग म्हणजे काय माहितीये हां की समजा दरबारामध्ये न्यायनिवाडा चालू आहे हां आणि दुसरा कोणतरी व्यक्ती समजा न्यायनिवाडा करायला आलाय हां तर ह्या सदरेवरती त्याला बसवलं जाईल बघा, सदरेवरती बसा हां सदरेवरती बसा हो. आणि इथून जसा कोर्टामध्ये बघा हाजीर हो करून हां, हां, हां. बोलावं त्याला बोलवून त्याचा आतमध्ये न्यायनिवाडा केला जाईल. ओके ह्याच्यावरती पण 2 मजली इमारत बरोबर. लाकडी बांधकाम तर होतेच, ते तर जळलंय सगळं. हा दरबार आहे. हा दरबार. आता इथे सिंहासन नव्हतं, हा तिथे गादी चालायची. ओके. गादी चालवायचे आंग्रे. आंग्रे. गादी जागा ती होती. हो, तर ती. आपण शुभ कार्याची सुरुवात पूर्वेकडे तोंड करून करतोय. हा म्हणजे शुभ कार्याची सुरुवात आपण पूर्वेकडे, त्यामुळे गादीवर बसल्या माणसाचं तोंड हे पूर्व दिशेला होतं. ओके. त्याला 2 दरवाजे आहेत. तो दरवाजा गादीवर बसलेल्या माणसासाठी किंवा तो. खास मंत्रासाठी. तो वाला. हा हा दरवाजा आम जनतेसाठी ओके. न्यायनिवाडा नाही, हो. बघायला येणार आहे. ह्याच्यावरती भिंतीमध्ये होल दिसतात ना, हा यात पण लाकडे लाकडे. पण माळा पूर्ण नव्हता, हा वरून सज्जा असायची. ओके. म्हणजे बायका पण वरून न्यायनिवाडा बघू शकतात. असं 2 मजली हे दरबाराचं बांधकाम होतं. इथे सरखेल कान्होजींच्या मृत्यूनंतर त्यांचा मोठा मुलगा शेखोजी आंग्रे, हम्म. त्यानंतर त्यांचा दुसरा मुलगा संभाजी आंग्रे हम्म. आणि नंतर तुळाजी तुळाजी आंग्रे आंग्रे. हे कारभार करायचे. समजा काही मोठा न्यायनिवाडा इथे अडकलाय आणि सुटत नाही, मग तो राजधानीला पाठवला जायचा. हम्म. जे काही न्यायनिवाडे किरकोळ असतील ते इथले इथे मिटवले जायचे करून. तसं बघायला गेलं तर आपल्या राज्यात ब्राह्मण आणि पेशव्यांनीच आपली वाट लावलेली आहे. पेशव्यांमुळं बाजीराव पेशवेपर्यंत सर्व ठीक होतं. तेवढं पर्यंत ठीक होतं, पण त्यांची पण मृत्यू लवकर झाली. हो. त्याच्यानंतर त्यांचा मुलगा जो नानासाहेब पेशवे हा झाला ना, हा जेवढा बाजीराव पेशवा पराक्रमी हा खूप. तेवढा नानासाहेब पेशवा विलासी. हा म्हणजे त्यांचं तर दिल्ली पर्यंत हो, त्यांनी हा लावले झेंडे. राघोबा दादा पराक्रमी होता, म्हणजे नानासाहेबांचा जो हे होता ना, राघोबा दादा भाऊ. आता बाजीरावला त्यांचीच माणसं त्यांच्यावर हे करत होती, कारण की ते मस्तानी सोबत तू हे ते त्याच्यामुळे त्यांचं उतरती काळ लागली कधी माहितीये, नानासाहेब पेशवेच्या काळातच उतरती काळ. हा मग तेच बोलतो, तेच ब्राह्मण लोकांनी ते पेशवे लोकांनीच आपली वाट लावलेली आहे. खरं बघावं गेलं तर त्यांचीच लोक अशी होती की नाही. नानासाहेब पेशवेंनी तो आपला 1756 हे नौदल बुडवलं. शेवटी 1760 ला तो अहमदिया करार केला होता. अहमदिया करारामध्ये त्यांनी उल्लेख केला होता की अहमदिया करार म्हणजे काय, की संपूर्ण हिंदुस्थानाची 44 सरदेशमुखी मिळाली पाहिजे, यासाठी तो करार की मुघलांवरती कुठलंही संकट असेल तेव्हा आपली पेशवा फौज घेऊन पुढे जाणार आहे. आणि त्या कराराला त्यांनी मान्यता दिली होती. म्हणून पानिपतचं युद्ध झालं ना, हे अब्दाली विरुद्ध मुघलांचं होतं. तिकडे पेशव्याचा काही रोल नव्हता, तरी पण पेशवा आपली फौज घेऊन जावं लागलं करारानुसार त्या. आणि मग त्यामुळे आपल्याला पानिपतच्या युद्धात पण मोठा लॉस झाला. आणि ते सोडा, ते पण युद्ध आपण जिंकलो होतो, त्याला पण सर्वस्व जबाबदार नानासाहेब पेशवे होते. कारण त्यांचा मुलगा जो आहे ना विश्वासराव, हा युद्धात गेला होता. आणि जाताना त्यांनी काय केलंय, महाराजांचे जे युद्धनीतीचे नियम होते हे पाळले नव्हते. मग त्यात जाताना त्यांनी काय केलं होतं की जाताना आपल्या बायका मुलांना सोबत घेऊन गेलं. त्यामुळे सैन्याचा जो चालण्याचा स्पीड होता ना, हा स्लो झाला. त्यामुळे आपण यमुना क्रॉस नाही करू शकलो आणि यमुनेला पूर आला. जो सुजा उद्धवला आपल्याला सपोर्ट करणार होता तो सपोर्ट नाही करू शकला, कारण त्याला अब्दालीने पहिलंच गाठलं होता, नजीबने अब्दालीने. आणि त्याला धमकी दिली की मराठा येईल त्या वेळेल त्या अगोदर तुझा आम्ही प्राण सगळा बेचिरा करून टाकू. मग त्याला तिथे सपोर्ट करणं भाग पडलं. आणि त्यात पण आपण 1 वर्ष अलीकडे यमुनेच्या आणि 1 वर्ष अब्दाली पलीकडे होता. उत्तरेतल्या थंडीत आपली जनावरं मेली, माणसं दमली 1 वर्षभर थांबून. खायला अन्न नव्हतं, अंगावर घालला कपडा नव्हता. त्यात विश्वासराव आपल्या बापाला पत्र लिहितोय, युद्ध कधी पण होईल, तुम्ही ताज्या दमाची फौज घेऊन पानिपतावरती हजर व्हा. आणि हे निघाले इथून पेशवे, नानासाहेब पेशवे फौज घेऊन 10,000ची. पण जाताना स्वतःचे लग्न लावत निघाले. तुम्ही बघा ऐतिहासिक 14 जानेवारी 1761 ला पानिपत झालंय.
29 डिसेंबर 1760ला नानासाहेब पेशवे यांनी वयाच्या 40व्या वर्षी 9 वर्षाची मुलीशी लग्न केलं. म्हणजे सकाळी लग्न लावून निघाले, एका माणसाला पानिपतावर जायला उशीर झाला. तीच राजारामाची कोप पानिपतावर टायमात गेली असती ना तर आपलं सगळं व्यवस्थित झालं असतं. युद्धाचे परिणाम एवढे भीषण होते ना की सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 1.5 लाख माणसाने 80,000 जनावरं मारली गेली होती. मग 1.5 लाख माणसामध्ये विचार करा, ज्या युद्धात बाप होता, मुलगा होता आणि आजोबा होता, म्हणजे 3 पिढ्या मराठ्यांच्या त्या एका युद्धात कामी आल्या. ह्याला पण सर्वस्व जबाबदार नानासाहेब पेशवे. ठरवलं ना इंग्रजांची मदत घेऊन, त्यावेळी गेलेली माणसं परत धर्मात यायला तयार होती. गेलेली माणसं परत धर्मात यायला तयार होती. त्यांना काय वाटायचं, टिपू सुलतानने आपल्याला जोर जबरदस्तीने हे केलं ना, इस्लाम करायला लावला. मग पेशवा तर शिवाजी महाराजांचा माणूस आहे, तसं शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर किंवा बजाजी निंबाळकर यांना परत आपला हिंदू धर्माची वाट खुली केली होती, तसं ते यायला तयार होते. पण पेशव्यांनी त्यावेळी त्यांना घेतलं नाही आणि त्याचं नुकसान आज आपण सहन करतोय. बघा आज तिकडे ती म्हणजे ते कसं त्यांची मानसिकता बदलली, 4-5 पिढ्यांतर ते एकदम कडवे झाले. बरोबर. आणि त्याच्यामुळे तो आज मोठा नुकसान होतोय. हो, धर्मांतर केलेले लोकच आपल्या भारतात आता शिवाजी महाराजांचं तर हेच होतं ना, आपल्या नाहीत आणि गेलेली माणसं कधी धर्मात घेतली नाही. हे शिवाजी महाराजांनी करून दाखवलं. गेलेल्या सीमा मिळवत होत्या, गेलेली माणसं धर्मात कशी घ्यायची हे शिवाजी महाराजांनी दाखवलं होतं, पण ते त्यांनी केलं नाही. हा गुप्त भुयारी पळमार्ग, 2 भुयारी मार्ग आपण बघितले, छोटे होते. एक बुरुजावर जाणारा, एक पाण्याकडे जाणारा. हा डायरेक्ट किल्ल्याच्या बाहेर जातोय, इमर्जन्सी एक्झिट. जर समजा आपल्या किल्ल्यावरती आणीबाणीची वेळ आलीच, आपण युद्ध हरतोय, तर किल्ल्याच्या महत्वाच्या माणसांना त्या गुप्त भुयारी पळमार्गाने बाहेर काढायचं. हा इथून निघतोय आपल्या गावामध्ये सरदार आनंदराव धुळपांच्या वाड्यावरती, डायरेक्ट गावात. हा, आनंदराव धुळपांच्या वाड्यातच जातोय, घरात जातोय त्यांच्या. हा, वाड्याच्या देवघरामध्ये हा मार्ग ओपन होतो. एक माणूस घोड्यावर बसून जाईल एवढी उंची होती. आणि युद्ध काळात बायकांना, लहान मुलांना पालखी डोलीत तुम्ही बाहेर. जुन्या घरांचे चौथरे पण आहेत. आपला किल्ला वर्ल्ड हेरिटेजकडे घेतला आहे. ओके. नामांकन आहे महाराष्ट्रातले 11 किल्ले आणि कर्नाटक मधला एक जिंजीचा किल्ला. जिंजीचा. हा, 3रा राजधानी तो वाला. हा, 4थी राजधानी. 4थी राजधानी. तर ते जिंजीचा किल्ला आहे. असे 4 म्हणजे असे एकूण 12 किल्ल्यांचं हे झालंय. पण त्यात बघूया आता युनेस्कोकडे गेला ना तर मग अजून काम होईल, काम होते. हे एक विहीर आहे, ते पाठीमागे वडाळा झाड आला ना, हे पण एका विहिरीतून आलाय बघा. अच्छा, ते विहिरीतलं आहे का? असं ह्या एकूण 8 विहिरी मधल्या 6 विहिरी पाणी आहे, अशी झाडं आले त्याला, मेंटेन नाही आहेत ते. आता ते पाणी, अच्छा ही विहीरच आहे ना? नाही, हा तलाव आहे. ओके. हा मोठा. तुम्हाला हेलियम गॅस माहित असेल ना? हो. हलका थंड. हो. जगाला हेलियमचा शोध जो आहे, हा शोध विजयदुर्ग किल्ल्यावर लागला. म्हणजे जसं तुम्हाला या किल्ल्यावर इतिहासाची माहिती भेटते, तसं या किल्ल्यावर खगोलशास्त्राची पण माहिती भेटते. काय झालं, 1818ला हा किल्ला इंग्रजांकडे गेला आणि 18 ऑगस्ट 1868ला खग्रास सूर्यग्रहण झालं होतं. त्या ग्रहणाच्या वेळी हा सूर्यपृथ्वीच्या जवळ नव्हता आणि जगातलं सर्वात जवळचं अंतर सूर्यपृथ्वीचं आपला किल्ला आणि ही जागा होती. मग त्यावेळी ब्रिटिश शास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ सर जे नॉर्मन लॉकेट वगैरे आले, त्यांनी इथून दुर्बीण लावल्या, त्या ग्रहणाचा त्यांनी अभ्यास केला. त्यांना सूर्याभोवती एक पिवळ्या रंगाची वलई किंवा कढई दिसली, ती कुठली नसून हेलियम गॅस होती आणि इथून जगाला हेलियमचा शोध लागला गेला. त्याला साहेबाचे ओटेही म्हणतात, कारण इंग्रज लोकांना त्यावेळी महाराष्ट्रामध्ये गोरे साहेब बोलायचे. हा, आणि दुर्बीण लावून निरीक्षण करण्यासाठी असे ओटे बांधले होते. मग साहेबाचे ओटे या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. अजून जखिणीची तो जखीण कॅनन.
पाटून किल्ला जिंकणं खूप कठीण आहे. हम्म. जेव्हा शत्रू खाडीमध्ये जाणार, समोर येणार, तेव्हा तो किल्ला जिंकण्याचा प्रयत्न करणार. बरोबर. मग जेव्हा यांची जहाज अशी आतमध्ये घुसणार ना, तेव्हा आपल्या मावळ्यांचं टार्गेट कसं असायचं की तोफेचे गोळे मारा, त्यांची जहाज फोडा. जरी समजा आपल्या तोफेच्या गोळ्याने जहाज फुटलं नाही तरी शत्रूची जहाज इकडे अकस्मात फुटायची. त्याचं कारण म्हणजे पाण्याच्या आतमध्ये भिंत बांधली आहे. हा, ह्या पाण्याच्या आतमध्ये भिंत तटबंदी उभी आहे. ही कल्पना होती छत्रपतींची आणि बांधली आहे सरखेल कान्होजी आंग्रेंनी. या पाण्याच्या आतमध्ये 400 मीटर लांब, 15 फूट उंच आणि 22 फूट रुंद अशी तटबंदी उभी आहे. जेव्हा यांची जहाजं आतमध्ये घुसणार तेव्हा त्यांची जहाजं 20 सेफ असायची. म्हणजे ब्रिटिश, पोर्तुगीज, इंग्रजांची जहाजं ही 1/3 पाण्याखाली असायची, जेणेकरून त्यांना मोठ्या समुद्रात स्पीड भेटतोय. पण जेव्हा त्यांची जहाजं आतमध्ये घुसणार तेव्हा त्यांची जहाज त्या भिंतीला आपटणार आणि त्यांची जहाजं फुटणार. मराठ्यांच्या जहाजांचा तळ तव्यासारखा असायचा, त्यामुळे आपली जहाजं सहज वरून ये जा करायची. ही भिंत तुम्हाला दिसत का नाहीये? कारण इथे पाण्याची खोली आहे 40 फुटाची, त्यात त्यांनी 15 फुटाच्या उंचीची भिंत बांधली. मग 25 फूट पाणी जाणून बुजून वरती ठेवलंय, जेणेकरून भरतीला जरी वाढलेल्या पाण्यात शत्रूची जहाज आली तरी वरून जाता कामा नये, आणि ओहोटीला पाणी कमी असलं आणि शत्रूची जहाज आली तर त्यांना भिंत दिसता कामा. असा भरती ओहोटीचा अभ्यास करून त्यांनी पाण्याच्या आतमध्ये तेवढी ती भिंत उभी केली. अजून पण खाडी भाग असल्यामुळे चिखल भरपूर आहे ना, त्या चिखलामध्ये तुटलेल्या फुटलेल्या जहाजांचे तुकडे, अवशेष त्या भिंतीच्या बाजूला आहे. काय विषय झाला की अनेक इतिहासकार ह्याच्यात दुमत होती. काही जण म्हणायचे की ही भिंत नैसर्गिक आहे, मानव निर्मित नाहीये. मग त्यावेळी गोव्याची जी डोना पावला नावाची समुद्र संशोधन संस्था आहे, जिने आता श्रीकृष्णाची आपली द्वारकेचा शोध घेतला, त्या डोना पावलाने पाणबुडी घेऊन या भिंतीचा शोध घेतला. ह्याच्यावरती कोरल्स, वनस्पतीचा अभ्यास केला, कार्बन डेटिंग केली आणि त्याने शिक्कामोर्तब केला की ही 350-400 वर्षापूर्वीची भिंत मानव निर्मित आहे. मग 350-400 वर्षापूर्वी समुद्रावरती बांधकाम करणारा मराठ्यांशिवाय दुसरं कोणी नव्हतं. त्यानंतर मेरिटाईम बोर्डचे एक अधिकारी होते, ते जेव्हा पोर्तुगालला गेले होते तेव्हा पोर्तुगीज लोकांना इंग्रजांनी पत्र पाठवलेली आहे की विजयदुर्गच्या किनाऱ्यावरती अशा काही अकस्मात हालचाली होत आहेत की आमची जहाजं अचानक इथे येऊन फुटत आहेत. त्यांना ते हॉरर किंवा ब्लॅक मॅजिक वाटायचं, असं त्यांनी पोर्तुगीजांना इंग्रजांनी लिहून ठेवलंय. मग जेव्हा त्यांनी त्या वाचनात आलं तेव्हा ते 1988 साली परत आपल्या भारतात आले आणि त्यांनी इथे पाणबुडी घेऊन शोध घेतला. तेव्हा पण त्यांना ती पाण्याखालची भिंत सापडली, दिसली ती, आणि त्याच्या बाजूला तुटलेल्या फुटलेल्या जहाजांचे अवशेष पण दिसले. त्यानंतर एक भटकंती नावाची TV सिरियल चालायची मिलिंद गुराजींची, त्यात त्यांनी भटकंतीमध्ये आपला किल्ला दाखवला आहे आणि शेवटची 5 मिनिटं स्कुबा डायव्हिंग त्याने पाण्याखालची भिंत पण दाखवली आहे. निनाद बेडेकर नावाचे एक इतिहासकार आहेत, ह्याच्यावरती पुस्तक आहे विजयदुर्गचं रहस्य. म्हणजे असं तुम्हाला ह्या भिंतीची माहिती भेटते की जी भिंत शत्रूची जहाजं फोडण्यासाठी मराठ्यांनी पाण्यावरती उभी केली होती, पाण्यामध्ये उभी केली होती. आपल्या किल्ल्याचं रहस्य आहे. आता मला व्हिडिओ बघायला लागेल. हे धान्य कोठार ना? सगळ्या सदर, दरबार, खलबतखाना, सगळ्या वास्तू मुख्य प्रवेशद्वाराच्या आजूबाजूला दिसल्या. धान्य कोठार हे आतमध्ये दिसतंय. याचं कारण म्हणजे काय माहितीये, बाहेरचा व्यक्ती जो आहे कोणी येणार तो कधीही किल्ल्याच्या आतमध्ये येता कामा नये, बाल्य किल्ल्याच्या आतमध्ये येता कामा. बरोबर. तो बाहेरच्या बाहेर परत पाठी जायला पाहिजे. म्हणून त्यांनी सदर, दरबार, खलबतखाना तिथे बांधलाय. म्हणजे तुझं काम कर आणि इथूनच बाहेर निघू. पण जर समजा बाहेरचा व्यक्ती काही कारणास्तव किल्ल्याच्या आतमध्ये बाल्य किल्ल्यात आला तर त्याला धान्य साठा किती आहे हे समजेल, तो शत्रूला जाऊन सांगेल आणि नंतर आपल्या तेवढ्या ताकदीने तो वेढा लावणार. बरोबर. पिण्याच्या पाण्यासाठ्या साठ्यामध्ये तो विष मिळवू शकतो, आपला मावळ्याला हानी होऊ शकते किंवा त्याला गुप्त भुयारी मार्ग कळू शकतो कुठे आहे तो. म्हणून बाहेरच्या व्यक्तीला किल्ल्याच्या आतमध्ये एंट्री नव्हती, त्याला बाहेरच्या बाहेर परत पाठी पाडण्यासाठी तिकडे सगळ्या वास्तू बांधल्या. आणि दारुगाळचं कोठार पाठी का ठेवतात, शत्रूला समजत नाही खाण्यासाठी किती आहे. दुसरी गोष्ट, मोकळी खेळती हवा जी आहे ही तुम्हाला इथे भेटते, थंड वाटते. बरोबर. जेणेकरून 1200-1500 माणसं 2-3 महिना खाऊ शकतील, आरामात एवढा धान्यसाठा असायचा किल्ल्यावरती. आणि ती धान्याला कीड वाळवी लागता कामा नये म्हणून ती धान्य कोठार हवेच्या ठिकाणी. यात पण तोफेचे गोळे कधी धान्य साठा उद्ध्वस्त करता कामा. पाणी फक्त आपण पिण्यासाठी वापरू शकतो आणि पावसाळ्या पाण्याचा उपयोग तुम्ही दैनंदिन जीवनात पण करू शकता.
बरोबर. म्हणून पावसाचं पाणी साठा केला जायचा त्याच्यामध्ये. कारण पावसाचं पाणी आपल्या कितीही पाऊस पडला तर पूर येत नाही बघा, सगळा पावसाचं पाणी समुद्रात जात. त्याचा उपयोग झाला पाहिजे म्हणून 35 लाख लिटर पाणी साठेल एवढा हा मोठा तलाव मारला. तुम्ही कुठल्याही गडावर गेला तर तुम्हाला तलाव दिसणारच. आणि जे ते हे केलेत त्यांनी हा ते कशासाठी? ते म्हणजे एक तो की स्टोन असतो, म्हणजे तुमची वास्तू जी आहे ना ते स्ट्रक्चर जे आहे ते मजबूत झालं पाहिजे. तो जेव्हा एखादी पाचर तुम्ही मारणार ना त्या बाजूचं बांधकाम ते आणखीन टाईट होणार, तेवढं ते पाणी पाझरणार नाही लगेच. आणि दुसरी गोष्ट रॉक क्लाइम्बिंग किंवा वॉल क्लाइम्बिंग जे करायचं तो व्यायाम प्रकार पण होतो. तो बघा काही एक ठराविक अंतरापर्यंतच ती लाईन तुम्हाला दिसते. बरोबर ना. मग त्याच्यावर ते रॉक क्लाइम्बिंग किंवा वॉल क्लाइम्बिंग पण करू शकतात ते. आणि तलाव हा तुम्हाला प्रत्येक गडावरती दिसणारच. तलावाचे भरपूर फायदे आहेत. त्यातला पहिला फायदा म्हणजे तुम्ही पाण्याचा स्टोर करताय. दुसरा फायदा यातना एवढा दगड माती बाहेर पडणार खड्डा मारताना, त्याचा उपयोग तुम्ही तटबंदीच्या बांधकामासाठी करताय. तिसरा फायदा यातनाचं पाणी पाझरणार, ते पाझरलेलं पाणी या धान्य कोटराच्या खालून जाणार. याला आपण कोल्ड स्टोरेज सारखं काम करतोय, जसं घरामध्ये फ्रीजचा उपयोग करतो. म्हणून धान्य कोटराच्या आजूबाजूला तलाव असणार. आणि यातना पाझरलेलं पाणी जे असणार ना हे आजूबाजूच्या विहिरीला जाऊन मिळणार. बरोबर. म्हणजे विहिरीला पण ते बारमाही पाणी राहते किंवा पाण्याचा स्त्रोत वाढतो. म्हणून प्रत्येक किल्ल्यावरती एक तरी तलाव हा बांधायचा. तो सुरंदीस होता ना, तर तो त्याला पत्र व्यवहार करायचे किंवा आणखीन हे करायचे, त्याला इंग्रजांकडनं पोर्तुगीजांकडनं महागडे गिफ्ट भेटायचे. हा, त्याला ती लालच तयार झाली होती की चांगले चांगले वेगवेगळे दागिने किंवा महागडे गोष्टी भेटताय. हा, ती लालच पोटी त्यांनी नंतर त्याला वाटलं की बाबा राजारामला गादीवर बसून सगळा कारभार स्वतःकडेच ठेवायचा. बरोबर. म्हणून त्यांनी संभाजी महाराजांचं चारित्र्य जागवण्याचा प्रयत्न केला. बरोबर. त्यांच्या विरुद्ध षडयंत्र करण्याचा प्रयत्न केला. पण संभाजी महाराजांना तिकडून पळायला पण चान्स होता ना. महाराजांना पळायला चान्स होता. ती कवी कलश घोड्यावर पडली, त्यांना बाण लागला. मित्राला संभाजी महाराज, कारण की कारण मला पण तेच वाटतं की त्यांना पाळायचा चान्स होता आणि असणारच. जेव्हा महाराज एवढं पण विनंती मला वेडा धरला किंवा मला पकडला की माझ्याकडे सेकंड ऑप्शन तर आहे. त्यांना चान्स होता. त्यांना आणि बरोबर संताजी घोरपडे होते, बाबाजी घोरपडे होते, त्यांनी पाठवलं पुढे. हा, त्यांनी घोडा आपला त्यांच्या घोड्याचं नाव चंद्रावत आहे. ओके. संभाजी महाराजांच्या त्यांनी घोडा आपल्या त्या ह्याच्या नावडी नदीत पण घुसवला. पण पाटणा येणाऱ्या कवी कलशांना बाण लागला. ओके. बाण लागल्यामुळे कवी कलश ओरडले की राजाजी मी गिर गया म्हणून. आणि त्यांना वाचवण्यासाठी किंवा त्यांना उठवण्यासाठी संभाजी महाराज गेले. त्यावेळी ते त्यांना तो घेरा आणि त्यात ते पकडले गेले. काय नशीब खोटं. वतनावरना भांडणं चालू झाली होती. बरोबर. त्यांना वाटलं की संभाजी महाराज वतनदारी देतील. तसं नाही झालं. आणि त्यांच्या त्या काहीतरी वादावरना कवी कलशांना न्यायनिवाडा करण्यासाठी संभाजी महाराजांना पाठवलं. म्हणजे अष्टप्रधान मंडळ होतं ना, त्यात त्यांनी 9वं आणखीन पद वाढलं होतं कवी कलशांचं. त्यांना छंदोगामात्य नावाचं पद दिलं होतं. तर ते कवी कलश छंदोगामात्य ह्या खात्याने तिकडे ते न्यायनिवाडा करायला गेले. मग हा कोण उत्तरेतला माणूस आमचा शिर्क्यांचा न्यायनिवाडा करणार, आम्ही शिर्के राजे आहोत. आणि मग त्यांनी त्यांचा अपमान करून त्यांना मारहाण करून त्यांच्यावरती चालून गेले. त्यामुळे कवी कलश पळाले. आपल्या मित्रावरती किंवा स्वराज्याच्या छंदोगामात्य पद असणाऱ्या माणसावरती तुम्ही चालून आलात किंवा हे केला म्हणून संभाजी महाराज चालून गेले होते. संभाजी महाराज चालून गेले तर शिर्के पळाले. गणोई शिर्के किंवा नागोई शिर्के हे पळाले. तिथून ते पळाले, ते मिळाले कोणाला, मुकरफ खानाला जाऊन. कारण कोल्हापूरमध्ये मुकरफ खान होता. आणि ते सगळं सेटल करेपर्यंत संभाजी महाराज येईपर्यंत त्याला ती आंबा घाटाची सोयी सर्वात जवळची वाट टाकून त्यांना मदत केली. असं ते पकडलं दाखवलं असं तर त्यावेळेस लोकांना समजत असतात. ह्या छावा पिक्चरमुळे काय झालं, शेवटी कितीही काही असलं तरी अजून पण तुमच्या आमच्या तोंडातून शिवाजी महाराज की बोलल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडात जय येते. बरोबर ना. मग ते अजून तरी कुठेतरी काहीतरी प्रत्येकाच्या मनात आहे. त्या पिक्चर मुळे आता लोकांच्या हात जात आहेत, व्हिजिट करतायत, बघतायत, व्हिडिओ टाकतायत. मग त्यामुळे सगळं दिसतं. आता थोडं होईल.
पिक्चरमुळे ते म्हणजे लोकांच्या नजरेत आलं जेव्हा संभाजी महाराजांचा, ज्याला आता कसं आहे सोशल मीडियामुळे एक थोडी चांगली गोष्ट काय झाली आहे की तुमचे समजा 10 मित्र आहेत, त्या 10 मित्रातला एक मित्र तुमचा असा असेल ज्याला आवड आहे, तो त्या ग्रुपवरती मेसेज टाकणार. तो काय करणार, एकदा तुम्हाला अवॉइड करेल का, चल काय बघतोय काय बघतोय, पण नंतर जेव्हा ते एकदा वाचतोय ना त्याच्या मनात बाबा असं झालं होतं का मराठ्यांच्या इतिहासात असं तसं, मग त्याला पण ती आवड निर्माण होते, त्या कानावरनं जातं किंवा त्या वाचनात येतं त्याच्या, तेव्हा मुलांना पण आवड. आता बरेचशी मुलं आपल्या वयाची जी आहेत ना ही गड किल्ल्यांकडे वळली आहेत, स्वच्छता मोहीम सगळं सुरू झालं ते आता. आणि संभाजी महाराजांचा आतापर्यंतचा इतिहास दाखवला होता ना, म्हणजे जो आपल्या वडिलांच्या काळात इतिहास दाखवला हा थोडा वेगळाच दाखवला होता. व्यसनी, दारूच्या नादी असणारे किंवा आणखीन काही असा इतिहास संभाजी महाराजांचा पुढे केला होता काही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी. पण नंतर संभाजी महाराजांचा इतिहास हळूहळू लोकांसमोर यायला लागला, समजलं ना, आणि आता तो खऱ्या अर्थाने समोर आलाय. तसं संभाजी महाराजांना पण एका चित्रपटात दाखवणं खूप कठीण गोष्ट आहे. तर त्यात तिने ती जंजिराची स्वारी बिरी, ती मराठी चित्रपट आला बघा तो, त्यात तिने जंजिराची स्वारी दाखवली होती. आता तुम्हाला ह्याच्यात तुम्हाला डायरेक्ट संभाजी महाराजांचा बाबा मृत्यू कसा झाला किंवा आणखीन काय तो एकच टॉपिक दाखवलाय, पण दाखवतील ते पार्ट त्याचा आणखीन आहे ना, संभाजी महाराजांचं लहानपण बिलपण. ऍक्च्युली शिवाजी महाराज आग्र्यावर निघाले, महाराजांचा प्लॅन होता, पण प्लॅन आणत कोण होता अंमलात, संभाजी महाराजांना होते. कारण संभाजी महाराजांना 9 वर्षाचा असल्यामुळे लहान मुलगा आहे म्हणून त्याला कुठेही फिरायला मुभा होती. तेव्हा महाराज आपला सगळा प्लॅन जे आहे ते संभाजी महाराजांकडनं करून घेत होते. बाबा त्या मडक्यावाल्याला जाऊन भेट, त्याच्याकडनं घोड्यांची सेटिंग लाव किंवा आणखी ह्या माणसांना जाऊन भेट, हे सगळं संभाजी महाराज करत होते. इतिहास एक एक टॉपिक जर उचलला गेला तर किती पिक्चर बनतील. 9 वर्षाचे असताना दिलेर खानाच्या गोटात जाऊन व्हायला माणूस आहेत ते. सो गाइज हमारा विजय दुर्ग फोर्ट घूम के एक्सप्लोर करके हो चुका है. सब आपको नॉलेज मराठी में मिल जाएगा हमारे गाइड से, तो उसका थोड़ा हिंदी में मैं एक्सप्लेन करने का ट्राई करता हूँ और डिस्क्रिप्शन में पूरी डिटेल्स में दे दूँगा आपको. तो ये अपने एक गाइड है, ज़रा आप आपका नाम बताइए. सो आपका नाम? मेरा नाम है यशपाल प्रकाश जैतापकर. ओके, तो ये यहाँ पे ही रहने वाले हैं. इन्होंने बहुत बढ़िया हमें गाइड किया है. तो एकदम मेरा फर्स्ट टाइम था कोकण में विज़िट करने का और मेरा फर्स्ट फोर्ट है यहाँ पे विजय दुर्ग. तो बहुत बढ़िया फोर्ट लगा और घूमने के लिए 1 से 2 घंटा ही लगता है, ज़्यादा घंटा नहीं लगता है. इसके अंदर आप घूम सकते हो गाइड के साथ. तो आप भी कभी आएंगे तो इनसे गाइड ले लेना, ठीक है. इनका नाम तो आपको पता है, यहाँ पर ही रहते हैं एंट्री पे. तो चलिए चलते हैं और थैंक यू सो मच ब्लॉग देखने के लिए. थैंक यू. या